की जय। मनोज दादा जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय। हरे हरे हरे। जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रांजणी येथे ध्वजकट्ट्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. रांजणी तालुका पंढरपूर येथे आज सकाळी शिवभक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्वजकट्ट्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. श्री मनोजदादा जरांगे पाटील चौक असं नामकरण करण्यात आलेलं आहे. उपस्थितीत शिवभक्त तसेच नानासाहेब घाडगे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. उपस्थित शिवभक्तांनी भगवे फेटे, टोप्या, झेंडे घेऊन कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. या प्रसंगी उपस्थितांनी गावातील तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवावेत असे आवाहन केले. ध्वजकट्टा हा केवळ बांधकाम नसून गावातील एकात्मता, स्वाभिमान, शिवभक्तीचे प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि लोकवर्गणीतून उभारलेल्या या ध्वजकट्ट्यामुळे रांजणी गावच्या सौंदर्यात भर पडलेली असून भविष्यातील आंदोलन, सामाजिक कार्यक्रमांसाठी हे ठिकाण केंद्रबिंदू ठरणार आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, तरुण, परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी सगळ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी तेज महाराष्ट्र वार्ताशी बोलताना शिवभक्त म्हणाले, चौकाची स्थापना करण्यामागे नेमका काय उद्देश आहे, कशासाठी केलं? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं वंदन करून आज मराठ्यांचा ज्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे गोरगरिबांसाठी, दलितांसाठी आणि सर्व समाजासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं एक कल्पना मांडली की मनोजदादा जरांगे पाटील हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, गोरगरिबासाठी लढणारं नेतृत्व आहे. आणि सर्व गावकऱ्यांची एक विनंती होती की आपण आपल्या गावामध्ये मनोज जरांगे दादांचे विचार रुजवण्यासाठी ह्या चौकाला मनोज जरांगे पाटील हा चौक तयार करून इथं आपण या ठिकाणी त्यांचं नाव देऊया. त्या सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांचे विचार रुजवण्यासाठी या ठिकाणी आज मनोजदादा जरांगे पाटील चौक रांजणी या चौकाचं नामकरण केलेलं आहे. पुढं कशा पद्धतीने निगा राखावी, इथं दुसरं काय होऊ नये यासाठी काय असेल गावकऱ्याची भूमिका? सर्वप्रथम जय जिजाऊ. आम्ही सर्व जरांगे पाटील चौक तयार केला आहे, तरी त्याचं सर्व जबाबदारी ही गावकरी घेणार आहे. आज आपण सगळी जण मनोज जरांगेदादा पाटील यांचा आज इथं मोठा लाट भव्य दिव्य असा कार्यक्रम उभारंभ केलेला आहे. त्या चौकाचा समारंभ केलेला आहे. हा चौक ह्याच्यासाठी आहे की शिवाजी महाराजांच्या कमिटीमध्ये 12 बलुदार माणसं होती, त्यांचा सगळे विचार आणण्यासाठी आज आपण हा चौक इथं उभारला आहे. आणि ही कमिटी आणि हा चौक, ह्या चौकाची सगळ्यांनी निगा राखणे ही कर्तव्य पहिली सगळ्या नागरिकांनी हाती घेणार. आणि ह्या चौकासाठी एक जी मेन माणसं आहे ती ह्या कमिटी नेमणार. आणि त्या कमिटीमध्ये जे माणसांची नावं घेणार आहेत त्या कमिटी माणसांनी या चौकाची निगा राखण्याची सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी एवढी मी विनंती करतो.